नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 लाईन्स अँड अँगल्स, जो न्यू सिलेबस आहे त्याच्यानुसार आपला सेकंड लेसन आहे आणि त्याचा बघतो आहे आपण पार्ट 4। याआधी मी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 ची व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही जाऊन बघू शकता। आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर चला पार्ट 4 आणि आज आपण काय शिकणार आहोत ते बघूया। टाइप्स ऑफ अँगल आपण शिकणार आहोत। आता टाइप्स ऑफ अँगल ते कसे एक ऍक्टिव्हिटीद्वारे शिकणार आहोत। आता इथे बघा झिरो अँगल काय म्हटलंय, व्हेन अ पेपर फॅन इज क्लोज्ड अ झिरो अँगल इज फॉर्म बिटवीन द टू एजेस ऑफ अ फॅन। दिस मेजरमेंट ऑफ अ झिरो अँगल इज रिटन ॲज अ 0 डिग्री। आता तुम्हाला हे बघा, माझ्यासमोर एक हा पेपर दिसतो आहे। आता हा पेपर आपण नाही का गणपतीच्या मागे किंवा कुठेही आपण ते लहान मुलं खेळतात ते फॅन बनवतो बघा, आता तसंच हा फॅन मी बनवलेला आहे। बिलकुल ठीक आहे। आता हा तुम्हाला स्ट्रेट दिसतो आहे आणि हा कसा आहे, आता ओपन नाही बिलकुल आहे, त्याचे दोन्ही एंड, आता हा एंड आणि हा एंड क्लोज आहे, बिलकुल क्लोज आहेत आणि त्याच्यामध्ये 0 डिग्री आहे, बरोबर। म्हणून याला काय म्हटलं जात आहे की हा कोणता आहे, झिरो अँगल झालेला आहे हा। आणि आपण हा कशाने मेन्शन करतो, झिरो अँगलनी, असा 0 डिग्रीनी मेन्शन करतो। आता बघा, आता मी याला, आता हा फॅन आता मी ओपन केलेला आहे, बरोबर। आता हा फॅन ओपन केला, आता तुमच्यामध्ये बघा, आता हा एक पॉइंट आणि हा एक पॉइंट, याच्यामध्ये काय झालं आहे, बाय कीपिंग वन एज ऑफ अ फॅन फिक्स्ड अँड रोटेट द अदर एज। आता एक एज मी फिक्स केलेली आहे, ही मधातली सेंटर फिक्स केलेला आहे आणि बाकीचं रोटेट केलेला आहे। मग ॲक्यूट अँगल इज फॉर्म। मग ॲक्यूट अँगल कसा जो होतो की 0 डिग्रीपेक्षा मोठा आणि 90 अंशापेक्षा लहान। आता हा 0 पेक्षा मोठा झाला, आधी फ्लॅट होता, बरोबर, आधी फ्लॅट होता, आता तो कसा झाला आहे, आता हा 90 पेक्षा छोटा झालेला आहे। म्हणजेच याला आपण कोणता अँगल म्हणू, ॲक्यूट अँगल असं म्हणू, बरोबर। बघा हा मेजर काय आहे, ग्रेटर करताना 0 डिग्री म्हणजे ग्रेटर दॅन 0 डिग्री, 0 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि लेस दॅन 90 डिग्री आहे, बरोबर। आता हा 0 पेक्षा कमी आणि 90 पेक्षा लाईन आहे। आता आपण बघणार आहोत याचा, आता आपण राईट अँगल तयार करणार। आता राईट अँगल करताना आपलं कसं होणार आहे बघा, आता दिसतो आहे तुम्हाला राईट अँगल फॉर्म झालेला। आता हिअर राईट अँगल इज फॉर्म झाला, तुमचा राईट अँगल फॉर्म झाला। दिस मेजर ऑफ राईट अँगल इज अ 90 डिग्री। आता आपण याचा एक फेज आता कनेक्टेड केलेला आहे आणि दुसरा एक असा काटकोन चौकोनामध्ये तयार झालेला, एक अशी स्ट्रेट आणि एक अशी, तर इथे 90 डिग्रीचा अंश झाला बघा। आता तुम्हाला इथे याच्यामध्ये या फॅनमध्ये सुद्धा आपल्याला कसा दिसतो आहे, 90 डिग्रीचा अँगल दिसतो आहे आणि यालाच आपण काय म्हणणार आहे, राईट अँगल। आणि राईट अँगल नेहमी कशाने मेजरमेंट करतात, कशाने दाखवतात, 90 डिग्री असा हा सिम्बॉल असला म्हणजे याचाच अर्थ होतो हा किती आहे, 90 डिग्री आहे, म्हणजे हा टोटली 90 डिग्रीचा आहे। मग आता काय होईल, हिअर ऑप्टिस अँगल इज फॉर्म। आता आपण झिरो अँगल बघितला, ॲक्यूट अँगल बघितला, राईट अँगल बघितला, आता आहे ऑप्टिव्ज अँगल। आता ऑप्टिव्ज अँगल इज फॉर्म, इट्स मेजर इज ग्रेटर दॅन 90, आता 90 पेक्षा मोठा आहे, अँड लेस दॅन 180। आता हा 90 पेक्षा मोठा आहे बघा। आता 90 मध्ये कसं होतं की खालची स्ट्रेट होती आणि तुम्हाला एक साइड खालची स्ट्रेट होती आणि हा 90 डिग्रीचा तुम्हाला दिसत होता, बरोबर। आधी हा 90 डिग्रीचा होता, पण आता तुम्हाला बघितल्यानंतर असं वाटतं आहे की हा 90 डिग्रीपेक्षा मोठा झालेला आहे आता, है ना, 90 डिग्रीपेक्षा मोठा झालेला आहे आणि 180 पेक्षा लहान आहे, 180 पेक्षा कंप्लीट तो हाफ सर्कल बनायचा आहे, म्हणून अशा अँगलला आपण काय म्हणू, ऑप्टिव्ज अँगल। आता इथे आपण आतापर्यंत 4 अँगल शिकलेलो आहोत। झिरो अँगल म्हणजेच 0 डिग्री जिथे असते, जिथे स्टार्टिंग पॉइंट झालेला नसते, झिरो अँगल इज रिटन ॲज अ 0 डिग्री। नंतर 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान असेल तेव्हा त्याला आपण ॲक्यूट अँगल म्हणतो। जेव्हा बरोबर 90 डिग्रीचा अँगल असेल तेव्हा आपण त्याला राईट अँगल म्हणतो आणि 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान असेल तर त्याला कोणता अँगल आपण म्हणणार आहे, ऑप्टिव्ज अँगल। बघा इथे तुम्हाला ऑप्टिव्ज अँगल दिसतो आहे, बरोबर, ऑप्टिव्ज अँगल दिसतो आहे ना। आता आपण नेक्स्ट अँगल कडे बघूया। आता
आता इथे आपण बघतो आहे तो फॅनचा जो आपण फॅन तयार केला त्याचा पूर्ण हाफ सर्कल तयार झालेला आहे. पूर्ण हाफ सर्कल तयार झालेला आहे आणि तो किती आहे 180 डिग्रीचा आहे. म्हणजे मेजर ऑफ अ स्ट्रेट अँगल इज 180 डिग्री असते आणि त्याला आपण काय म्हणतो स्ट्रेट अँगल असं म्हणतो, कारण की तो स्ट्रेट असतो, एका लाईन मध्ये असतो आणि तो कितीचा असतो 180 डिग्रीचा. आता नंतर आहे रिफ्लेक्स अँगल आपला. बघा, द अँगल फॉर्म इन द पिक्चर इज अ रिफ्लेक्स अँगल. आता या पिक्चर मध्ये आपल्याला जो दिसतो आहे रिफ्लेक्स अँगल आहे. मग अँगल फॉर्म हिअर इज अ लार्जर दॅन अ स्ट्रेट अँगल, म्हणजे याच्यापेक्षा जो आपला स्ट्रेट अँगल आहे त्याच्यापेक्षा मोठा आहे. पण कशा आहे, द मेजर ऑफ दिस अँगल इज ग्रेटर दॅन 180 अँड लेस दॅन 360. म्हणजे पूर्ण एक सर्कल कंप्लीट व्हायचा आहे आपला. म्हणजेच आपला कोणता आहे 3/4 पार्ट आपण फॅननी कव्हर केलेला आहे आणि त्याच्यातलं म्हणजे 3 भाग कंप्लीट झालेला, एक राहिलेला आहे. म्हणून म्हणजे 180 पेक्षा मोठा आहे आणि 360 पेक्षा छोटा आहे. त्याला आपण कोणता अँगल म्हणू, रिफ्लेक्स अँगल म्हणू. आणि कंप्लीट अँगल आपल्याला नाही का अशोक चक्र दिसतो, आपल्याला सायकलचे स्पोक दिसतात, हे कोणते अँगल झाले, कंप्लीट अँगल झाले. मग आपल्याला मध्ये फॅन हॅज बीन फॉर्म बोथ एजेस ऑफ द फॅन मीट एक्झॅक्टली, म्हणजे दोन्ही एजेस त्याचे दोन्ही टोकं एकमेकांना कंप्लीट मिळतात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, कंप्लीट अँगल असं म्हटलं जातं. आणि कंप्लीट अँगल कितीचा असतो 360 डिग्रीचा असतो. म्हणजेच आतापर्यंत आपण किती अँगल शिकलो आहे, 7 अँगल शिकलेलो आहे. फर्स्ट कोणता आहे 0 अँगल. 0 मध्ये आपण काहीच नसते, स्टार्टिंग पॉइंट असते. मग दुसरा आहे ॲक्यूट अँगल. हा कसा असतो 0 पेक्षा मोठा असतो आणि 90 पेक्षा कसा असतो लहान असतो, बरोबर. मग तिसरा आहे राईट अँगल, म्हणजे हा बरोबर किती डिग्रीचा असतो 90 डिग्रीचा असतो. देन ऑब्ट्यूज अँगल हा कसा असतो 90 डिग्री पेक्षा कसा असतो लहान असतो, पण 180 डिग्री पेक्षा कसा असतो 90 डिग्री पेक्षा, सॉरी इथे मी चुकीचं लिहिलं. इथे ऑब्ट्यूज अँगल कसा असतो, ऑब्ट्यूज अँगल हा 90 पेक्षा मोठा असतो पण 180 कंप्लीट झालेला असतो का नाही. देन स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल म्हणजे पूर्ण कंप्लीट 180 आणि रिफ्लेक्स म्हणजेच 180 पेक्षा मोठा पण पूर्ण सर्कल झालेला आहे का तिथे कंप्लीट नाही. आणि लास्ट आहे कंप्लीट अँगल, तो असतो 360 डिग्रीचा. इथे आपण टाइप्स ऑफ अँगल्स हे शिकलेलो आहोत. आता आपण अँगल्सची एक छोटीशी रिकॅप करून घेणार आहोत की आपण आतापर्यंत काय काय शिकलेलो आहोत. आता आपण बघितलं एक स्ट्रेट लाईन होती, म्हणजेच हा कोणता होता, हा आपला होता 0 अँगल होता है ना, 0 अँगल बरोबर. आणि हा कसा लिहितो आपण 0 अँगल, हे आपण पहिल्यांदा शिकलो. मग दुसरा कोणता होता, आता हा 0 पेक्षा मोठा पण 90 पेक्षा लहान, म्हणजेच हा कोणता आहे ॲक्यूट, ACUTE आहे ना, ACUTE ॲक्यूट अँगल, बरोबर. ॲक्यूट अँगल. आता आपण कसा लिहितो आहे की 0 पेक्षा मोठा पण 90 डिग्री पेक्षा लहान, बरोबर. तिसरा आपण शिकलो आहे की स्ट्रेट अँगल. स्ट्रेट नाही, राईट अँगल. हा काय झाला राईट अँगल. हा राईट अँगल आपण कसा लिहितो 90 डिग्रीचा असतो. देन चौथा कोणता आहे ऑब्ट्यूज अँगल, म्हणजे 90 डिग्री पेक्षा मोठा म्हणजेच, आणि ऑब्ट्यूज OBTUSE ऑब्ट्यूज अँगल. मग हा कसा असतो 90 डिग्री पेक्षा ग्रेटर असतो पण 180 पेक्षा लहान असतो, बरोबर. आणि देन आपण शिकलो आहे 5th नंबरचा एक स्ट्रेट, बरोबर आहे. हा याच्यामध्ये आपला हा स्ट्रेट अँगल स्ट्रेट झाला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला हा पूर्ण असतो, तर याला आपण म्हणतो स्ट्रेट, STRAIGHT स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल कितीचा असतो 180 डिग्रीचा असतो. देन स्ट्रेट अँगल नंतर आपला नंतरचा एक असतो रिफ्लेक्स अँगल, बरोबर. म्हणजेच हा जो आपला अँगल झाला हा काय असतो रिफ्लेक्स अँगल. रिफ्लेक्स अँगल आता हा कसा असतो 180 पेक्षा ग्रेटर असतो पण 360 पेक्षा लहान असतो. आणि लास्ट वाला आपला आहे कंप्लीट अँगल, म्हणजे हा कंप्लीट अँगल असतो, याला आपण म्हणतो कंप्लीट, COMPLETE कंप्लीट अँगल.
आणि हा कितीचा असतो 360 डिग्रीचा असतो. हे इथे आपण अशा वेगवेगळ्या प्रकारचे अँगल्स इथे शिकलेलो आहोत. आपल्याला एक ऍक्टिव्हिटी करायची आहे. इथे आपल्याला घड्याळ दाखवलेले आहेत आणि त्या घड्याळामध्ये आपल्याला वेळ दाखवायची आहे. त्याच्यावरून कोणता अँगल तयार होतो आधी आपण बघूया. आधी आपण 3चं बघून घेऊया. एक आपल्याला अवर हँड दाखवायचा आहे आणि एक मिनिट हँड दाखवायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 3 दाखवलेले आहेत. 3 मध्ये म्हणजे आपला हा छोटा 3 मध्ये असेल आणि मोठा आपला कसा असेल 12 वर असेल. आता आपल्याला इथे कशाचा अँगल तयार होतो 90 डिग्रीचा, म्हणजे 90 डिग्रीचा तयार होतो. म्हणजेच आपला कोणता आहे हा राईट अँगल तयार झाला. RIGHT राईट अँगल झाला. आणि राईट अँगल कितीचा होतो 90 डिग्रीचा होतो. आता इथे बघा 6 दिलेले आहे. 6 मध्ये म्हणजे छोटा आपला वर काटा किती असेल 6 वर असेल आणि मोठा किती वर असेल 12 वर असेल. म्हणजेच हा हाफ सर्कल तयार झाला. हाफ सर्कल म्हणजेच काय आहे स्ट्रेट STRAIGHT स्ट्रेट अँगल तयार झाला. बरोबर. आता आपण आता शिकलेला आहे स्ट्रेट अँगल कितीचा होतो 180 डिग्रीचा होतो. आता इथे बघा 4 and 2. आता इथे बघा 4 मध्ये आपण छोटा आपण घेणार आहोत 4 वर. बरोबर. आणि मोठा राहील आपला 12 वर. आता आपल्याला आत्ताच आपण बघितलं 3 वर कितीचा होतो 90 डिग्रीचा. आणि जेव्हा 12 ते 1 1 ते 2 म्हणजे ह्या 1 ते 2 2 ते 3 प्रत्येक याच्यामध्ये कितीचा अंतर असतो जर घड्याळामध्ये आपण कॅल्क्युलेशन केलं तर हे 30 डिग्रीचं असतं. मग आता आपण बघा 30 × 12 कारण की 12 काटे आहे तर 12 36 म्हणजेच किती होणार कंप्लीट हा राऊंड सर्कल कंप्लीट होण्यासाठी 360 डिग्री लागेल. म्हणजे ह्याच्यामधलं अंतर किती आहे 30. मग आता आपलं बघा 3 पर्यंत किती होईल 90 डिग्रीचा होईल आणि 3 ते 4 पर्यंत म्हणजे एक वाढलेला आहे आणि त्याच्यातला अंश कितीचा असतो 3 असतो. म्हणजेच किती आहे 120 अंशाचा होईल. म्हणजे 120 म्हणजेच काय आहे राईट अँगल पेक्षा मोठा आहे. राईट अँगल पेक्षा मोठा आहे म्हणजेच कोणता होईल तो ऑब्ट्यूज अँगल होईल. बरोबर. ऑब्ट्यूज अँगल होणार आणि हा कितीचा होईल 120 डिग्रीचा झाला. आता इथे म्हटलेलं आहे 2. आता छोटा आपला 2 वर येणार आणि मोठा किती आहे आपला 12 वर. आता आपण म्हटलेलं आहे की बघा एका याच्यामध्ये कितीचा आहे 30 आणि याच्यामध्ये कितीचा आहे 30. 30 + 30 किती डिग्री झाले 60 डिग्री झाले. म्हणजे हे राईट अँगल पेक्षा छोटा झाला. म्हणजेच कोणता झाला तो ॲक्यूट अँगल तयार झाला. हा ॲक्यूट अँगल ACUTE ॲक्यूट अँगल तयार झाला. अशा प्रकारे आपण ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. आता नेक्स्ट काय दिलेलं आहे आपण बघूया. मित्रांनो इथे आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ती करायची आहे. व्हॉट अँगल इज फॉर्म बिटवीन द आवर हँड अँड द मिनिट हँड ऑफ अ क्लॉक वेन दे आर पॉइंटेड टुवर्ड्स विथ द 2 ऍडजस्टंट नंबर. आता आपण बघितलं आहे की हा इथे एक हँड दाखवलेला आहे, हा मिनिट हँड दाखवलेला आहे आणि 12 ते 1 याच्यामध्ये आता असं बघितलं आपण 30 डिग्री होते. 1 ते 2 आपण जाऊ तेव्हा पण 30 डिग्री होईल. प्रत्येक याच्यामध्ये 2 ते 3 जाऊ तर 30 डिग्री होईल. मग आता इथे 12 ते 1 देखील दाखवलेला आहे म्हणजेच कोणता अँगल होईल 30 डिग्री आणि 30 डिग्री हा कोणता आहे 90 डिग्रीपेक्षा लहान आहे. म्हणजेच हा कोणता होईल ॲक्यूट अँगल झाला इथे. आता दुसरी ऍक्टिव्हिटी काय केलेली आहे आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ अँगल्स इन द पिक्चर अँड ड्रॉ अ सिमिलर पिक्चर युझिंग डिफरंट टाइप्स ऑफ अँगल. आता इथे आपल्याला वारली पेंटिंगचं पिक्चर दिसत आहे आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते अँगल्स आहेत त्यांची नावं आपल्याला लिहायची आहे. बघा इथे आपल्याला एक हा आर्म दिसतो आहे, हा कोणता ॲक्यूट अँगल झाला. हा तिचा सर्कल दिसतो आहे पूर्ण फेस, हा कोणता कंप्लीट अँगल झाला. अशा प्रकारचे अँगल्स तुम्हाला इथे फाइंड आउट करायचे आहेत. मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अँगल्स कोणते त्याचे टाइप्स कोणते आणि ते कसे फाइंड आउट करायचे हे सगळं डिटेलमध्ये आपण शिकलेलं आहोत. यानंतर आपण जाणार आहोत प्रॅक्टिस सेट 2.2 कडे आणि त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये 2.2.